असा एक पॉइंट म्हणजे एका क्षणाला असं झालं की जोरात असं ओरडल्यासारखा किंचाळल्यासारखा आवाज आला. घो, घो. म्हणजे प्रॉपर त्याचा आवाज होता तो. तर गाईज चला आता मी तुम्हाला एक छोटासा टूर देतो आमच्या गुहागरच्या रिसॉर्टचा. तर राईट साईडला होतं रिसेप्शन एरिया आणि तिथून पुढे चालत चालत गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस. ॲक्च्युली हा आहे रिसेप्शन आणि जे पुढेचे कॉटेजेस आहेत ते थोडे विला टाईप आहेत आणि त्यामध्ये फॅमिली रूम्स, डिलक्स रूम अशा प्रकारे आहेत. तर त्यामध्ये 5 पीपल्ससाठी पण रूम आहे, 10 पीपल्ससाठी पण रूम आहे, मोठ्या फॅमिलीसाठी पण रूम आहे आणि छोट्या फॅमिलीसाठी पण. तर फॅमिलीचे जे रूम्स आहेत त्यामध्ये प्रॉपर त्यांनी असं कॉटेज बनवलेलं आहे. इथून लेफ्ट साईडला आहे स्विमिंग पूल, इन्फिनिटीवाला. इन्फिनिटी नाही आहे ॲक्च्युली हा, पण ठीक आहे म्हणजे मोठा स्विमिंग पूल आहे हा कॉमनवाला. तर इथून पुढे आल्यानंतर आता तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर्टीमध्ये सर्व ठिकाणी मस्तपैकी जाण्या-येण्यासाठी रस्ता बनवलेला आहे छोटूसा. छोटीशी पायवाट बनवलेली आहे आणि त्यानंतर तिथून तर ही आहे स्विमिंग पूलची जागा. एकदम असा सुंदर असा ब्युटिफुल स्विमिंग पूल आहे. चारही बाजूनी नारळांच्या झाडांनी घेरलेलं आणि एकदम सुंदर असा व्ह्यू होता त्याला. त्यानंतर तिथून खाली उतरताच गार्डन साइड कॉटेजेस किंवा रूम तुम्ही म्हणू शकता. इथे असा एक मोठा पॅसेज होता. मस्त लॉन वगैरे होतं. तर या ठिकाणी तुम्हाला मस्त सनसेट बघण्यासाठी असं छान झोपून तुम्हाला व्ह्यूचा आनंद घेता येईल, असं या प्रकारे अरेंजमेंट केलेली इथे. आणि त्याच प्रकारे इथे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. कारण मस्त बोट वगैरे ठेवलेली त्यांनी तिथे. तर त्या बोटवर तुम्हाला जाऊन तिथे मस्त थीममध्ये तुम्हाला फोटोशूट वगैरे करता येईल. त्यानंतर या ठिकाणी समुद्र होता पूर्ण. तर हे झाडी वाढले असल्यामुळे तेवढं समुद्राचा क्लिअर व्ह्यू नाही दिसत आहे. बट इथून नाही तर थोडंसं पुढे खाली गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. जसं की आता आम्ही खाली आलेलो सनसेट एन्जॉय करण्यासाठी. तर इथून आम्ही सनसेटचा क्लिक वगैरे आम्ही इथे केलेलं, फोटोज वगैरे काढलं आम्ही. त्यानंतर इथून समुद्र, सूर्य असा प्रॉपर छान सनसेटचा व्ह्यू आला आम्हाला. त्यासाठी ते आलोय. खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, दिस इज बॅक साइड ऑफ दिस रिसॉर्ट. तिथून एंट्री आहे आणि इथून असा बीच ॲक्सेस पण आहे, पण तो एवढा चांगला नसल्यामुळे आम्ही त्या बीच ॲक्सेसला वरती जात नाहीये. हे बघा, सो खूप मेसी आहे आणि कचरा वगैरे असल्यामुळे आम्ही तिथे, म्हणजे बीच क्लीन आहे पण इथून जाण्याचा ॲक्सेस इज नॉट गुड. सो आम्ही इथेच बसलो आणि इथून तर मस्त सनसेट दिसला आणि रुद्धाने बरोबर प्रॉपर शूट केलंय. सो त्याच्या ह्याच्यावरती चॅनलवरती येईलच. सो ते आपण बघू, आम्ही पण रिपोस्ट करू. बाकी कसं वाटतंय सनसेट बघून तुम्हाला ते आम्हाला कळवा. त्यांनी मला सनसेट बघण्यासाठी लवकर उठून बोलवलंय. लवकर पळते. सो मी पळत आलीये सनसेट बघायला लिपस्टिक लावून. आणि सनसेट बघून झालाय, फोटो काढून झालेत. आता आम्ही जातो परत हॉटेलवर. आलं चांगलं पण नाही, हे प्रॉपर नाही ना आलं. तर आता आमच्या ते असं गोप्रोची चार्जिंग संपत आहे. अँगल ते जाळे आले ना. जाऊ दे, जेवढं आलं जवळ तेवढं लावायला छान पाहिजे आलं. होतं. पण पण जवळ लावून पण ह्याच्या आत गेला ना तो. त्याच्या आतमध्ये असं प्लेन हवं होतं रे, कळलं का तुला? म्हणजे ते पुढे ठेवायला पाहिजे होतं ट्रायपॉड. असं ते असू दे, जे काही आलं ते चांगलं आलंय. डोंट बी सॅड. ऍटलिस्ट आपण तेवढं तरी बघितलं. गोप्रोची बॅटरी डाऊन आहे, आता बंद होणार आहे तो लवकर. 3%. सो लास्ट एक घे आताचा, म्हणजे आताचा अजून ब्लॉग एंड नाही करायचा आपल्याला. ब्लॉग एंड करायला अजून वेळ आहे. तर आता आम्ही थोडं चार्ज करू आणि मग भेटू. बाय. तर आम्ही आता जातोय
स्विमिंग करायला. मस्तपैकी आमच्या रूमच्या बाहेरच आहे स्विमिंग पूल. तुम्हाला बघायचंय बघ. काही थंडी हवा हवा हा एक मिनी स्विमिंग पूल आणि एक मोठा स्विमिंग पूल आहे तो त्या साईडला आहे तिकडे. ओके, तर या मिनी स्विमिंग पूलमध्ये आम्ही आता स्विमिंग करतो. ब्रेव अटेम्प्ट बाय अनिरुद्ध. थंड तर असणारच आहे, वाट तर लागणारच आहे. खोल किती आहे बघ जरा. हा, मग आतमध्ये गेल्यावर काय नाही वाटत. एकदा जा आतमध्ये. चल चल चल. अरे एवढं तिकडे जायचं का तिकडे. सेम आहे मग काय आहे दोघांमध्ये फरक. हा सगळ्यात भिजलेले आवडलं. हे बघा सोनाली आली आहे बघायला. एवढा खोल आहे केवढा खोल उतरणार तेव्हा आवडत. थंड तर आहे पण तेवढं नाही, म्हणजे करू शकतो. हा, फक्त ह्याच्या खाली नाही जावं वाटत आहे, थंड आहे. कुठे आधी इकडेच खेळा मग जावा तिकडे. ए माझ्या अंगावर बस. आता एकच करणार. काय अरे ते वाकडं का. हॅलो गाईस, तर आम्ही आता चेकआउट करतोय. तर आम्ही नेहमीप्रमाणे विसरलो तुम्हाला रूम दाखवायचं. तर आता क्विक एकदम टूर देऊन ठेवतो तुम्हाला. हे बघा, तर ही होती आमची रूम. ओके, आणि हा होता असं बाहेरचा व्ह्यू. त्यातल्या त्यात रूमच्या बाहेर सर रूमची चावी खाली रिसेप्शन देणार. हो हो. बाहेर आहे स्विमिंग पूल, मिनी स्विमिंग पूल. एक मोठा स्विमिंग पूल पण आहे जो की आम्ही बघितलं काल. कव्हर केलाय आम्ही त्या व्हिडिओ मध्ये. येस, वॉशरूम. सो ते एकत्र तुम्हाला दिसेल मर्ज करून. आता जरा घाई झाल्यामुळे आम्ही पटापट आवडतो. येस, चलो लेट्स सी यू. बाय. चेकआउटचा टायमिंग झाला. सध्या झोपेत सध्या. कडक काय झालं कुठे बाथरूम मध्ये ठेवलेलं. अनिकेत त्याचं कड राहिलं कड. जा पटकन घेऊन ये. घेऊन येशील पुढे. हा थांबू नको जास्त वेळ. बाथरूम मध्ये बघ एकदा काय आहे का. बाथरूम मध्येच राहिलंय त्याचं. तिथं वरती कपडे पण ठेवलेले त्याचे.
सनस्क्रीन ह्याच्यातच आहे, ह्या पाऊसमध्ये मी जो काढला त्याच्यात नाही. ठीक. नको आहे ना. त्यातली पाण्याची बॉटल फक्त घे काढून मागची. चला So guys, we reached at चिपळूण स्टेशन. आता इथून आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे. अनिरुद्धला वाजली आहे थंडी आणि इथे खूप खरंच थंडी वाढली आहे ना. जसं इथे आलो पुढे तसं आता पुढे कशी थंडी आहे आय डोंट नो. लक्षद्वीप लागले. एकच ठाणे नाही, ठाणे नाहीये. ठाणे पण गेलो असतो ना आपण. दोन वर येणार आहे आपली. दोन कुठे तो काय तिकडे तेच बोललो. मग चला. तू इथेच काय रिलॅक्स होतोय बसायला नाही का? तिकडं टायमिंग बघ आणि केस टाइमपास करू नको. हे काय मागून अरे भिजच नाही हो. कसं जायचं बघा ना. मला काय माहित. अरे मग चल 9:15 झाले. दुकानवाल्याला विचार. तिकडे कसं जायचं 2 नंबर? भुयारी मार्ग पुढे. भुयारी मार्ग. भुयारी मार्ग. आणि तुम्ही काय करताय? ब्रिज बघत होतात. इकडे घे इकडे. बघितलं मी स्मार्ट बनलेत गाववाले पण. नाही तर तुम्ही बरोबर बोलली ना. चिपळूणवाल्यांनो कमेंट करून सांगा. राग आला असेल तर राग वाटून घेऊ नका. लिपस्टिक नाही लावलं. तरी मी गोरी दिसते आज. हे बघ. पाणी छान होतं ना त्यांचं. हा तुला माहिती का रात्री काय झालं? नाही माहिती ना. कोणतरी आला बोलली नाही. मी सांगते. हे बघ रात्रभर झोपला नाही. मला वाटलं साप बी पाला की. आय विल एक्सप्लेन. सो गाइस दिस इज सिरियस नोट. जे की काल एक्सपिरियन्स केला मी आणि अनिकेतने. अनिरुद्ध फुल दाराडो झोपेत होता. मीच ते विंडो जवळ होतो. आणि
काय आजकाल तुम्हाला माहिती आहे, जागोजागी बिबट्यांचा वावर खूप झालेला आहे. माझा आवाज केवढा येत असेल माहित नाही. सो तेच आजकाल तुम्हाला माहिती आहे, जागोजागी बिबट्यांचा वावर खूप झालेला आहे. या साईडला तरी एवढे असे बघितले नव्हते, पण पुणे साईडला, तिथे जुन्नरला वगैरे त्या साईडला असे आपल्याला न्यूज येत होते. पण म्हणजे असं मी स्पॉट रत्नागिरीमध्ये स्पॉट म्हणजे भेटला दिसलाय वगैरे असं मी ऐकलेलं इथे यायच्या आधी. मग नंतर काल आम्ही होतो गुहागरला रिसॉर्टवरती. सो काय म्हणजे रिसॉर्ट एकदम छान होता, वेल मेंटेन रिसॉर्टला काहीच नावं ठेवू शकत नाही. रिसॉर्टला 100% बोलतात ना मार्क्स आहेत. पण ते खूप आतमध्ये होतं, म्हणजे एकदम गावामधून आतमध्ये त्यांनी केलेलं. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला असा कोणताच ॲक्सेस नव्हता की दुकान असेल किंवा काय मार्केट असेल वगैरे. त्यामुळे त्यांनी सगळं त्यांच्या रिसॉर्टमध्येच बसून बोल. ठेवलेलं. त्यांनी सगळं त्यांच्या रिसॉर्टमध्येच ठेवलेलं. ए यार मी काय घेऊ दिसते का? नको, थांब, भूक लागली आहे. मी इथेच बरी दिसते. मागितलंय ट्रेन मध्ये सांगितलंय. पकड. नाश्ता दिलाय. हम्म. माझं सिरियस टॉपिक चालू आहे. माझा काही सिरियस नाही का, भूक लागणे एकदा सिरियस होऊन हां, तर मग मी कुठे होती? हा रिसॉर्टला आजूबाजूचा ॲक्सेस काहीच म्हणजे बाहेर असं काय ॲक्सेस नव्हता की म्हणजे हे दुकान असेल. जसं की आम्ही गणपतीपुळे राहिलो तेव्हा तुम्ही बघितलं पण असेल, तिथे क्राऊड तुमचं लक्ष नाहीये इथे माझ्या हा टॉपिक. बोल बोल. सो तिथे क्राऊड कसा होता आणि तिथे कसं म्हणजे भीती वाटत नव्हती एवढी. इथे पण एवढी नाही वाटली मला फिरून रात्री. म्हणजे आम्ही जेवलो वगैरे, बाहेर बसूनच आम्ही डिनर केलं, सगळं केलं, जेवण येऊन रत्नागिरी. झोपलो. त्याच्यानंतर असा एक पॉइंट म्हणजे एका क्षणाला असं झालं की झालं आता खरंच. म्हणजे दोनचाच टाइम होता, 2 वाजलेल्या आसपास. आणि आम्ही 3 बेड असे हे केले, म्हणजे एक बेड मोठा होताच आणि तिसरा बेड आम्ही म्हणजे एक्स्ट्रा ॲड केलेला अनिरुद्धसाठी. आणि तो विंडो होती आमची त्या रूमची, त्या बाजूलाच त्यांनी ॲड केलेला तिसरा बेड. आणि आम्ही झोपलो सगळेजण, कारण का लवकर उठून आम्हाला निघायचं होतं आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर मग त्याच्यानंतर ना खूप जोरात असं ओरडल्यासारखा, किंचाळल्यासारखा आवाज आला. म्हणजे जसं मला फक्त पहिलं वाटलं की मुलगी कोण ओरडते किंवा काय, तिला पकडलंय का कोणी काय असं. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की स्वप्न पण आहे ही, पण स्वप्न नव्हतं ते. मी एवढ्या दचकून उठली की जोरात असा त्या खिडकीजवळच आवाज झाला आणि म्हणजे प्रॉपर त्याचा आवाज होता तो. म्हणजे हे लोक म्हणतात कुत्रा असेल, पण कुत्र्याचा आवाज आणि त्याचा आवाज समजतो. सो प्रॉपर त्यांनी कुत्र्यालाच पकडलेलं आणि तसा आवाज होता, कुत्रा ओरडत होता. हे मला खिडकीजवळ ऐकायला आलं जोरात. त्याच्यामुळे मी दचकून उठली. माझ्यासोबत अनिकेत पण उठला, काय झालं करत. सो आम्ही बघायला गेलो, म्हणजे आम्ही बघायला नाही गेलो, बघायला पाहिजे होतं खरं, पण आमची फाटलेली, मी खिडकीचा पडदा पण उघडला नाही. सो असा आवाज झाल्यामुळे आम्ही लगेच दरवाजाकडे पळत सुटली. कारण का तिथे एक बघ, तू ऑब्झर्व कर, तू तर बोलतोस ना कुत्रा असेल, पण तू तिथून मी दरवाजापर्यंत जाईपर्यंतचं सेकंड एवढा फास्ट कुत्रा नाही पळत. आणि ते एवढा फास्ट तोच पळतो, त्याचं स्पीड फास्ट आहे. सो मी इथून तिथे जाईपर्यंत मी दरवाजा पकडून राहिली, कारण का तो दरवाजाच्या इथे आला त्याला घेऊन. आता तो कुत्रा होता की आय डोंट नो बाहेर काय होता, आम्ही काय बघायला गेलो नाही. बट मला आवाज आला त्याचा घुर सारखा, आणि तो खेचत मे बी कोणाला तरी घेऊन आला तिथे कुत्र्याला, आणि तो आमच्या दरवाजाच्या इथूनच पास झाला. तर मी लिटरली दरवाजा असा कडी लावलेली असताना सुद्धा मी हाताने पकडून होती. सो एवढी फाटली ना. आणि आमच्या दरवाजाला फक्त एकच कडी होती, ती पण अशी वर लावायची, बाकी लॅचची वगैरे अशी काही सिस्टीमच नव्हती. त्याच्यामुळे मी दरवाजा लिटरली धरून होती तो असा. आणि तिथे फक्त चावी जिथे आपण घालतो ना, तिथून असा होल होता बघायचा, तिथून बघायची हिंमत होत नव्हती मला. पण नंतर अनिकेतने बघितलं, पण काय दिसलं तर नाही त्याला. तोपर्यंत मे बी तो गेला असेल पुढे. पण त्याच्यानंतर त्याच्यावर कुत्रे भुंकले खूप. म्हणजे कुत्रे जेव्हा भुंकतात तेव्हा ते काहीतरी त्यांना वेगळं दिसतं, हे पण एक आहे. सो नक्की काय होतं आय डोंट नो, पण काहीतरी होतं. आणि ही खूप म्हणजे तो टायमिंग खूप वर्स्ट गेला माझा तरी. मी त्याच्यानंतर एवढी घाबरली की मी लिटरली पूर्ण रात्रभर मी झोपलीच नाही. तुम्हाला चेहरा बघू शकता असा दिसतो. हे आता मी हाईड केलं. मी लिटरली झोपली नाही आहे. मी देवाची जप करत बसली.
हे कोणाला फनी वाटेल, कोणाला वाटेल ही काहीतरी ओव्हर बोलते, बट ज्याच्यासोबत एक्सपिरियन्स होतो त्यालाच ते कळतं त्या मोमेंटला काय झालंय. सो असा काहीसा हा सीन झाला. त्याच्यामुळे मला असं झालेलं की मी कधी सकाळी तिथून निघते. माहित नाही तिथे सगळं व्यवस्थित होतं, पण बोलतात ना कदाचित कुठून पण येऊ शकतो, कारण का ते आता जागोजागी पसरले, त्यामुळे ते आपण सांगू नाही शकत. आणि ह्याला तर काहीच खबर नव्हती. ह्याला मी सकाळी उठल्यावरती ही सगळी स्टोरी सांगते, तेव्हा मग ह्याची पण जराशी फाटली तोंडावरनं दिसलं जरा. परत झोपलो. मग परत झोप- झोपायलाच देत नाही, झोपायलाच देत नाही, माणसाला झोप येणारच नाही. So असा काहीसा हा सीन होता, पण खूप डेंजर उठवून होता. ठेवलंय 5 वाजता. मला अनिकेत माझं दिलासा राखायला बोलत होता, नाही सोनाली कुत्रे आहेत, पण ते नव्हतं कुत्र्यासारखं. मला आवाजावरनं समजलं. तू पण नंतर रिॲक्ट झालेलाच अनिकेत, झालेला की नाही बघितलं? आवाज आले त्याने ऐकलाय, आम्ही दोघांनी आवाज ऐकलाय. आवाज कसं करेल पण एवढा? मग भयानक आवाज आलेला एकदम मग असं डेंजर. हे रिसॉर्ट आलेच नसतील ना. मी म्हणते ना, अरे आणि तू ना मी मॅप वर बघितलं, अख्खा मागचा एरिया जंगल आहे, मग प्रॉपर आणि जंगल. मला सकाळी उठून काहीतरी वेगळं सांगतं, मध्ये मी घाबरू नये म्हणून. माहिती तू माझी साईडची माझी बाजू घेत म्हणजे हे करायला हे केलंस, बट तेच होतं की ते काल आम्ही रात्रभर तिकडे फिरत होतो. मग ते मला फ्लॅशबॅक मध्ये गेली. म्हटलं ही दोघं जण फिरत होती रात्रभर. Galaxy. इवन आपण रात्री बाहेरच जेवायला बसलेलो तिकडे काही नाही, तिकडे समुद्र किनारा आहे, इकडे जंगल आहे आपल्या रूमच्या मागच्या साईडला. आपण जिकडे होतो तिकडे. मला सगळं त्या बाजूनेच असणार कुठून तरी, पण आवाज अनु कुत्र्याचा नव्हताच, आम्ही दोघांनी ऐकलाय लिटरली. मी तेच म्हणते ना, मी उगाच कशाला खोटं बोलेन. कुत्र्याचा आवाज मी किती वेळ आणि तो आवाज येत होता. आजूबाजूच्यांना पण समजलंच ना, पण कोण रिॲक्ट झालं नाही एवढं आजूबाजूच्या घरातले. React होणार ना आज खाली. मग आणि म्हणून मग मी ह्याला शांत कारण का आरडाओरडा केला ना की त्यांना समजतं इथे कोणतरी आहे, म्हणून आवाज करायचा नसतो, म्हणून सगळं शांत. मारणं बंद केलं.